नमस्कार, आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज आपण एक 5 एकरची वर्ग एक ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी बघायला आलोत। पूर्णपणे ग्रामपंचायतच्या अधिकृत डांबरी रस्त्याला लगत आपली प्रॉपर्टी आहे आणि क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी आहे। आपल्याला दिसेल की समोर दिसतोय हा आपला ग्रामपंचायतचा अधिकृत डांबरी रस्ता, त्याला लागूनच आपली ही 199 गुंठे म्हणजे 5 एकरला फक्त 1 गुंठा कमी अशी ही ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे। आणि पूर्ण आपल्याला पुढे पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेल निसर्गाच्या सान्निध्यात असलेली ही प्रॉपर्टी आहे। कुडाळ पाट परुळे आपला जो मुख्य रस्ता आहे तिथून अगदी आपल्याला ही प्रॉपर्टी 300 मीटरवर उपलब्ध आहे आणि इथनं दैनंदिन गरजेची पण दुकानं अगदी आपल्याला 1.5 किलोमीटर अंतरावर मिळून जातात। म्हणजे आपली हुमरमाळा तिठा बाजारपेठ जी आहे, समोर जो आपल्याला लाईट पोल दिसतोय तिथपर्यंत आपलं फ्रंटेज आहे, चांगलं फ्रंटेज आहे आपल्या प्रॉपर्टीला आणि लाईट कनेक्शन पण इथे आपल्याला हे उपलब्ध आहे पूर्ण रोड साईडने। तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया आपला कसा आहे तो प्लॉट। आता आपण प्लॉटच्या मध्यभागी येऊन पोचलोय। आपल्याला दिसेल तिकडून आपला पूर्ण आयताकृती हा प्लॉट आहे। आपल्याला दिसेल पूर्ण एक लेवल आपल्याला या प्लॉटची दिसते आणि आजूबाजूला आपल्याला दिसेल की पूर्ण ग्रीनरी आपल्याला बघायला मिळते आणि पूर्ण या प्लॉटला वैशिष्ट्यांमध्ये बघायला गेलं तर पूर्ण आपल्याला ह्याला व्हॅली व्ह्यू मिळतो बघायला। माझ्या मागे पण दिसेल आपल्याला निसर्गाचं एक विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। समोर पण आपल्याला चांगल्या प्रकारचा व्ह्यू मिळतो, म्हणजे आपण फार्म हाऊस प्लॉट इथे निश्चित करू शकतो डेव्हलपमेंटच्या दृष्टीने। तर आता आपण प्लॉट बघत मागे येऊन पोचलोय। आपल्याला दिसेल पूर्ण प्लॉटला आपले हा व्ह्यू आहे आणि आपण मागच्या बाजूला आता येऊन इथे पोचलोय। आपण बघतोय
पूर्ण हा एक लेवलने आहे, दुसरी आपली इकडे स्टेप आहे, इथनं आपल्याला दिसतंय पूर्ण आपल्याला हा प्लॉट दिसेल आणि खाली आपला जे पाण्याची टाकी दिसतीये तिथपर्यंत आपला हा प्लॉट आहे. मागच्या बाजूला पूर्ण आपलं चिरेबंदी फेन्सिंग आपल्याला बघायला मिळतं आणि खाली बघितलं तर डेव्हलपमेंट बऱ्यापैकी चालू आहेत. म्हणजे आता बंगल्याचं पण आपल्याला तिथे हे दिसतंय. तिथपर्यंत आपला हा प्लॉट पूर्ण आहे. जर आपल्याला इथे एखादी प्लॉटिंग प्रोजेक्ट करायचा असेल तरी पण अत्यंत उपयुक्त प्लॉट आहे, कारण आपल्या ह्या प्लॉटला लागून तसे 2 प्रोजेक्ट इथे आहेत. त्याच्यामुळे हा तुम्ही कमर्शियल दृष्टीने प्लॉटिंग प्रोजेक्ट ॲग्रिकल्चर किंवा NAचा जरी केलात तरी अत्यंत उपयुक्त असा हा प्रोजेक्ट आहे आणि पूर्ण आपल्या प्लॉटला एक सुंदर व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. तर आपण पूर्ण प्लॉट फिरत फिरत मागेपर्यंत आपल्या एंडपर्यंत प्लॉटच्या आलोत. मगाशी पण आपण थोडंसं वरच्या स्टेपवरून बघितलं की आपल्याला दिसेल ही टाकी आहे, त्याच्या बाजूला पूर्णपणे चिरेबंदी कुंपण केलेलं आहे. तिथपर्यंत आपली ही हद्द आहे प्लॉटची. 199 गुंठे म्हणजे आपला 5 एकरला फक्त 1 गुंठा कमी असलेला हा प्लॉट आहे आणि पूर्णपणे आपल्याला दिसते निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं हे आपलं 5 एकर प्लॉट. तर इथनं जवळची जर ठिकाणं म्हणायला गेलात तर कुडाळ शहर आणि कुडाळची बाजारपेठ आपल्याला अगदी 11 किलोमीटर अंतरावर आहे. पिंगुळीची बाजारपेठ, पिंगुळी म्हापसेकर तिटा आणि बाजारपेठ 8.5 किलोमीटरवर आहे. कुडाळ पाटपरुळे जो मुख्य रस्ता आहे तो अगदी आपल्याला इथून फक्त 300 मीटरवर आहे. हुमरमाळा तिठा बाजारपेठ आपल्याला अगदी इथून 1.5 किलोमीटर अंतरावर मिळून जाते. तसंच आपला जो चिपी एअरपोर्ट आहे, सिंधुदुर्ग एअरपोर्ट, तो इथून अगदी आपल्याला 12 किलोमीटर अंतरावर आहे. तसंच मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट गोवा, तो आपल्याला इथून अगदी 60 किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे. तर ह्या प्रॉपर्टीचं जे जागा मालकांनी व्हॅल्युएशन केलं आहे ते 2.5 कोटी आहे. थोडंफार नक्की निगोशिएबल आहे आणि पूर्णपणे आपल्याला ह्याच्यामध्ये प्लॉटिंग असेल किंवा रिसॉर्ट करणं असेल ह्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मगाशी आपल्याला दाखवलं की इथेच आपल्याकडे 2 आयडियल प्लॉटिंगचे प्रोजेक्ट चालू आहेत. तिथे आपल्याला 10-10 गुंठ्याचे पण प्लॉट आहेत, ते तिथे आपल्याला साधारण 3 लाखाने गुंठा असे सेल होत आहेत. त्याच्यामुळे आपण जर इथे प्लॉटिंग केलं तर आपल्याला निश्चितच प्लॉट्सचा चांगला रेट मिळू शकतो. तर कमर्शियल म्हणजे आपल्याला प्लॉटिंग करून विकण्याच्या दृष्टीने हा प्लॉट अत्यंत उपयुक्त आहे आणि रोड टच प्लॉट आहे. तर ह्या प्रॉपर्टीची आपल्याला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपले नंबर दिले आहेत, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आजच आपली साईट व्हिजिट करा. तसंच आराधना प्रॉपर्टी आपला जो यूट्यूब चॅनल आहे त्याला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण नक्की करा. धन्यवाद.